नमस्कार श्रोतेहो. आज नवरात्राची 7वी माळ. आजच्या 7व्या माळेला देवीच्या कालरात्री या रूपाची आराधना करतात. काल म्हणजे वेळ, समय. काळामध्ये या विश्वातील सारे काही सामावलेले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळालेली विश्रांती. अशा या देवीच्या रूपाला नमन करून आज आपण आपल्या दुर्गेला भेटूया. आजची आपली दुर्गा आहे संत बहिणाबाई. ज्ञानदेवे रचिलेला पाया, उभारले देवालया असे म्हणणाऱ्या संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्या. बहिणाबाईंचा जन्म गोदावरीच्या उत्तरेस, कृष्णेश्वराच्या पश्चिमेस कन्नड तालुक्यातील देवगाव येथे शके 1551 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी व पित्याचे नाव आऊजी असे होते. अवघ्या वयाच्या 5व्या वर्षी वयाने 30 वर्षाच्या असणाऱ्या रत्नाकर फाटक नावाच्या बिजवराशी त्यांचा विवाह झाला. त्यांना आधीची 2 मुले होती. लहानपणापासून परमार्थाची व भक्तीची ओढ असलेल्या बहिणाबाई कथा, कीर्तन, पुराण श्रवण, सत्पुरुषांची सेवा यात रमलेल्या असत. घरची गरिबी, शिक्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संत वृत्ती, साजेशी पांडुरंगाची ओढ त्यांच्या मनामध्ये जाणवते. शेतात काम करत असतानाही हा भक्तिभाव अभंगाच्या रूपाने त्यांच्या मुखातून बाहेर पडत असे. कोल्हापूरला राहत असताना जयराम स्वामींच्या कथा कीर्तनांचा त्यांच्या मनावर प्रचंड प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना तुकारामांच्या भेटीची सुद्धा फार आस लागलेली होती. तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचा अनुग्रह घेऊन आशीर्वाद घ्यावेत ही त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु त्यांची प्रत्यक्ष भेट काही होऊ शकली नाही. बहिणाबाईंची निष्ठा पाहून तुकोबारायांनी त्यांना स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन दर्शन दिले व गुरुउपदेशही केलेला आपल्याला दिसतो. या गुरुबोधामुळे बहिणाबाईंचे सारे जीवन बदलून गेले. त्यांनी तुकोबारायांचे शिष्यत्व पत्करल्यामुळे त्यांना खूप त्रास दिला गेला. मंबाजीने तर त्यांचा खूप छळ केला. तरीही त्यांनी तुकाराम महाराजांची भक्ती सोडली नाही. त्यांच्या अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या यातून वेदांताचे प्रतिपादनही आढळते. त्यांच्याबद्दल ते असे सांगितले जाते की बहिणाबाईंना स्वतःची पूर्वीची 12 जन्म स्मरण होते. आपल्या 12 जन्माचे 35 अभंग त्यांनी आपल्या मुलाला सांगितलेले आहेत. संत अक्कास्वामींप्रमाणे बहिणाबाईंनी देखील आपल्या विकारांवर पकड ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. एकदा प्रतिवर्षीप्रमाणे एकादशीच्या वारीला पंढरीला निघालेले असताना त्यांना अचानक थंडी वाजून ताप आला. परंतु पांडुरंग भेटीची तळमळ मनात होतीच. ती एवढी होती की त्यांनी अंगावर पांघरलेल्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग मी भोगेन. असे म्हणून ही घोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिव भरल्यासारखे थडथड हालत होते. केवढे हे सामर्थ्य आपल्याला पाहायला मिळते. भक्तीमधले असणारे हे सामर्थ्य आपणही आपल्यामध्ये भक्ती रुजवून शिकणे आवश्यक आहे. संतांच्या जीवनातील हे अनुभव आपल्यातील भक्तिभाव दृढ करत असतो. असाच अजून एकही अनुभव त्यांच्या बाबतीत वाचायला मिळतो. बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या. त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेल्या हनुमानाची मूर्ती होती. त्या मूर्तीने ते रामाची पूजा करत असताना, नैवेद्य दाखवत असताना हनुमानाने देखील तोंड उघडले व बहिणाबाईंच्या हाताने ते तीर्थप्राशन केले. ती मूर्ती सध्या शूर गावी त्यांच्या निवासस्थानी मंदिरात पाहायला मिळते. एवढी गाढी श्रद्धा, गाढा दृढ भक्ती आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळते. किती सुंदर मनोहर भक्ती पाहायला मिळते. त्यांच्या अभंगातून देखील संत तुकाराम महाराज व त्यांची ही गुरुपरंपरा त्याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते.
संत कृपा झाली इमारत फळा आली, हा त्यांचा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. संत चरित्रकार श्री गजानन विजयकर्ते संत कवी गुरु दासगणू महाराज यांचे कौतुक करताना लिहितात, पहा केवढा अधिकार ऋणी तिचा परमेश्वर. बहिणाबाई ह्या किती अधिकारी होत्या हे त्यांच्या सांगण्यावरून आपल्याला नक्की कळते. बहिणाबाईंनी तुकोबारायाप्रमाणेच अभंगातून आपले आत्मवृत्त सांगितलेले आहे. बहिणाबाईंच्या पतीला मात्र हे पटत नव्हते. आपल्या पत्नीचा महिमा वाढतो आहे म्हणून त्यांच्या पती सुलभ मत्सर जागा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण वैदिक ब्राह्मण असताना आपल्या बायकोने शूद्र गुरु करणे त्यांना अमान्य होते. शेवटी त्यांच्या मनात असे आले की आपण वनात निघून जावे. त्यांनी तसा विचारही केला. बहिणाबाईंच्या पतीने हा विचार केल्यानंतर काही दिवसातच नेमकी काहीतरी वेगळेच घडत गेले. त्यांच्या शरीराची प्रचंड आग होती. अनेक उपाय करूनही ह्या व्याधी आटोक्यात यायला तयारच नव्हती. सर्व उपाय करून झाल्यावर कदाचित तुकोबांची निंदा केल्याने तर ही व्याधी चढली नसेल ना, असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. शेवटी तुकोबारायांची त्यांनी प्रार्थना केली व दुखणे बरे होण्याची विनंती केली. तुकोबारायांनी त्यांना स्वप्न दृष्टांत देऊन पत्नीस त्रास न देण्याची आज्ञा केली व व्याधीही बरी झाली. त्यामुळे बहिणाबाईंचे पती गंगाधर पंत त्यांच्या वृत्तीत फरक झाला. त्यांनाही तुकोबारायांची ओढ लागली. पुढे वयाच्या 72व्या वर्षी बहिणाबाईंनी शिवर येथे आपला देह ठेवला. त्यांच्या अंतकाळाचे वर्णन करणारे अभंग उपलब्ध आहेत. पतीचे व आपले गुरु तुकोबारायांचे स्मरण केले. ज्ञानेश्वरी त्यांनी वाचन केली. शेवटी आश्विन शुद्ध प्रतिपदा बुधवार शके 1622 रोजी त्यांनी देह ठेवला. घट